नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या एसओसी सक्सेस पॉइंट मध्ये. रोज रात्री 8 वाजता आपण लाईव्ह येत असतो, पण काही कारणास्तव आज आपण लाईव्ह येऊ शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण बघत आहे क्लास 10 सायन्स लेन्सेस चॅप्टर. बघा मित्रांनो, आपला लेन्सेस चॅप्टर सुरू आहे आणि याचे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण इथं कव्हर करत आहे. आणि आजचा आपला जो पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट लेन्स. म्हणजे आपला जो काही आय आहे त्याच्यामध्ये जो काही लेन्स आहे तो कशा प्रकारे वर्क करतो, इमेज कशा प्रकारे फॉर्म होते, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायच्या आहेत. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी सांगण्याचं विसरलो विद्यार्थी मित्रांनो. ती गोष्ट म्हणजे बघा, आम्ही तुमच्यासाठी एक बॅच घेऊन आलेलो आहे. त्या बॅचचं नाव आहे उत्साह बॅच. 21 ऑक्टोबर पासून ही बॅच स्टार्ट झालेली आहे. ही एक प्रीमियम बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नेहा मॅम इंग्लिश शिकवणार, अजय सर केमिस्ट्री बायो, सचिन सर म्हणजे मी फिजिक्स, विवेक सर म्हणजे मॅथ, वरुणी मॅम म्हणजे सोशल स्टडीज. बघा मित्रांनो, 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत क्लासेस होणार आहेत. जवळपास 5 महिन्याचा हा कोर्स आहे. आणि हा कोर्स कोणासाठी आहे? असे विद्यार्थी ज्यांना जास्त फी द्यायला परवडत नाही, असे विद्यार्थी ज्यांना आपले 75% कन्वर्ट करायचे आहेत 95% मध्ये. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पटकन एनरोल करा. या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथं जा आणि तुम्ही ते नून ॲप डाउनलोड करून घ्या. बघा मित्रांनो, हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे. जर डिस्काउंट पाहिजे असेल तर स्पेशल सुद्धा सब्जेक्ट तुम्ही इथं परचेस करू शकता. पर्सनल मेंटरशिप, डाउट क्लिअरिंग सेशन, टिप्स अँड ट्रिक्स, मॉक टेस्ट, प्रीमियम नोट्स अँड सपोर्ट टिल द एक्झाम. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्या नून ॲपवर तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. चला जा आणि लगेच डाउनलोड करून घ्या. आता बघा मित्रांनो, आपला जर तुम्ही आय बघितला, डोळा बघितला, तर त्याचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. की त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. बघा, आपला डोळा जर आपण बाहेर काढला आणि जर बघितला तर तुम्हाला अशा प्रकारे आपला डोळा दिसेल. आता प्रत्येक पार्टचं इथे नाव दिलेलं आहे. त्याचं फंक्शन काय आहे हे मी तुम्हाला वन बाय वन सांगणारच आहे. बघा मित्रांनो, आता आपल्या डोळ्यावरचा सर्वात वरचा जो भाग आहे, ठीक आहे, थिन ट्रान्सपरंट कव्हर. बघा ही वाली, ही जी काही थिन ट्रान्सपरंट कव्हर आहे, ठीक आहे, याला आपण कॉर्निया म्हणतो. काय म्हणतो? कॉर्निया. आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो 60 to 70% जो लाईट असतो ना, तो याच कॉर्नियामधून रिफ्रॅक्ट होतो. म्हणजे लेन्स किती करतोय? 30 to 40% 40% फक्त लाईटला रिफ्रॅक्ट करण्याचं काम हे आपला लेन्स करत असतो. पण 60 to 70% लाईटला रिफ्रॅक्ट करण्याचं काम कोण करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो कॉर्निया करत असतो. ठीक आहे. कॉर्निया नंतर बघा मित्रांनो, कॉर्निया नंतर तुम्हाला दिसेल की तिथं एक डार्क आणि फ्लेशी स्क्रीन आहे आपल्या डोळ्यावर. बघा ही वाली, हे ड्रॉ करतोय ते बघा. ठीक आहे. ही बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही डार्क अँड फ्लेशी स्क्रीन आहे याला आपण आयरिस म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? आयरिस म्हणतो. आणि आयरिसचा कलर काय असतो? पीपल टू पीपल चेंज होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा या आयरिसचा कलर वेगवेगळा असतो. ठीक आहे. याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आयरिसच्या सेंटरला एक होल असते. आयरिसच्या सेंटरला एक होल असते ज्याला आपण प्युपिल म्हणतो. प्युपिल काय करतो? एखाद्या खिडकीप्रमाणे वर्क करतो. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, प्युपिल काय करतो? टू कंट्रोल द अमाउंट ऑफ लाईट. ठीक आहे. प्युपिल काय करतो? लाईट रेज ना कंट्रोल करतो. जे लाईट रेज आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात ना, त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? तर हे प्युपिल करत असतं. ठीक आहे. का? कारण आपल्या जो रेटिना आहे बघा, ज्यावर इमेज बनते त्याला आपण रेटिना म्हणतो. मग रेटिनावर काय असतात? लाईट सेन्सिटिव्ह सेल असतात. बरोबर आहे. मग बघा मित्रांनो, जर ब्राईट लाईट असेल, खूप जास्त लाईट असेल, तर जे लाईट सेन्सिटिव्ह सेल आहेत ते खराब होऊ शकतात, ते बर्न होऊ शकतात. म्हणून लाईट रेजना कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? हा प्युपिल करतो. ठीक आहे. आणि डिम लाईट असेल तर तो होल मोठा पण होतो. ठीक आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. बघा, पहिला आहे बघा मित्रांनो कॉर्निया. कॉर्निया नंतर आयरिसचा नंबर येतो. ठीक आहे. कॉर्निया 1 नंबरला आहे, 2 नंबरला आयरिस आहे, 3 नंबरला प्युपिल आहे
आणि 4 नंबरला बघा मित्रांनो येतो हा आपला हा लेन्स, क्रिस्टलाइन लेन्स आहे 4 नंबरला. आणि क्रिस्टलाइन लेन्स काय करतो, आपलं साईज चेंज करत असतो विथ द हेल्प ऑफ द सिलेरी मसल. म्हणजे क्रिस्टलाइन लेन्सला काय करावं लागतं, आपली जी काही फोकल लेंथ आहे ती चेंज करावी लागते. कारण ऑब्जेक्ट कधी दूर असतो तर कधी जवळ असतो. तर त्यासाठी ते काम जे शेप चेंज करण्याचे काम कोण करते, तर सिलेरी मसल करत असते. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, क्लोरोटिक जो कोट आहे हा काय काय करतो, मेकॅनिकल इंजुरीज पासून आपल्या डोळ्यांना वाचवतोय. आणि हा कोरॉइड मध्ये काय असतात, ब्लड व्हेसेल असतात, ते आपल्या डोळ्यामध्ये जे काही ब्लड व्हेसेल आहेत ते या कोरॉइड मधनं जात असतात. त्यानंतर बघा मित्रांनो, मसल आहे. आपण जे आपले डोळे फिरवतो, ठीक आहे, आजूबाजूला, ते बिकॉज ऑफ दिस मसल, त्याच्यामुळेच आपण हे सर्व करू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, ऑप्टिक नर्व्स आपल्या घरामध्ये जसे केबल आहेत इलेक्ट्रिसिटीचे, त्या प्रकारे, ठीक आहे, इथं जे काही लाईट सेन्सिटिव्ह सेल आहेत ते काय करतात, त्या इमेजला, त्या लाईटला, जे काही लाईट या रेटिनावर पडतो त्या लाईटला काय करतात, इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कन्वर्ट करतात. आणि ते इलेक्ट्रिकल सिग्नल ब्रेन पर्यंत पोहोचण्याचं काम कोणाचं आहे, तर ऑप्टिक नर्व्सचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि जिथं इमेज बनते, जी काही स्क्रीन असतो, जो काही पडदा असतो, त्याला आपण रेटिना असं म्हणत असतो. त्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, आपण रेटिना असं म्हणत असतो. हे आपल्या डोळ्याचं कन्स्ट्रक्शन आहे, एकदम सोपं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला हे ड्रॉ करावं लागणार आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी शिकून घेऊया. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, हा जो वरचा पार्ट दिसतो तुम्हाला, ठीक आहे, इथे मी ड्रॉ करतोय. हा जो पार्ट आहे हा आहे आपला कॉर्निया. काय, याला आपण कॉर्निया असं म्हणत असतो, कारण इथं आपण कॉर्निया बद्दल माहिती बघतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो कॉर्निया आहे ना, या कॉर्निया मधनं 60 to 70% लाईट काय करतोय, रिफ्रॅक्ट करतोय. म्हणजे मॅक्झिमम लाईट जो आहे तो या कॉर्निया मधूनच रिफ्रॅक्ट करतोय. ठीक आहे, बघा, देयर इज अ व्हेरी थिन ट्रान्सपेरंट कव्हर ऑन द ह्युमन आय, दिस इज कॉल्ड द कॉर्निया. बघा मित्रांनो, एक ट्रान्सपेरंट कव्हर असते आपल्या डोळ्यावर, त्याला आपण कॉर्निया असं म्हणत असतो. लाईट एंटर द आईज थ्रू इट, मॅक्सिमम अमाउंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ऍट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं, जी मॅक्सिमम लाईट आहे 60 to 70% ही आपल्या कॉर्निया मधूनच आपल्या डोळ्यामध्ये जात असते. ठीक आहे, लक्षात घ्या. कॉर्निया नंतर बघा मित्रांनो, हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला, ठीक आहे, कॉर्नियाच्या नंतर आणि आयरिसच्या अगोदर हा जो पोर्शन दिसतोय ना, इथं एक अक्वेस सोल्युशन असते, किंवा आपण म्हणूया तिथं एक लिक्विड असते. ठीक आहे, हे लिक्विड काय करते, कॉर्नियाला हेल्दी ठेवण्याचं काम इथं करत असते. कॉर्नियाला, आयरिसला हेल्दी करण्याचं काम इथं ते करत असते. त्याबद्दल आपल्याला इथं माहिती बघण्याची आहे, बघायची नाहीये, फक्त इथं आपल्याला कॉर्नियाबद्दल माहिती बघायची होती. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. आता कॉर्निया नंतर जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे आपला आयरिस. बघा, कॉर्निया नंतर जो पार्ट आहे तो आपला आयरिस. बघा हा वाला, बघा, कॉर्निया नंतर जो काही पार्ट आहे तो आयरिस आहे. बघा, देयर इज अ डार्क अँड फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया, दिस कॉल्ड द आयरिस. त्याला आपण आयरिस म्हणत असतो. कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर द डिफरंट पीपल. म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी याचा कलर वेगवेगळा असतो. बघा, हा दिसतोय ना तुम्हाला, हा कलर बघायचा तुम्हाला, ग्रीन सारखा कलर दिसतोय ना, हा आपला आयरिस आहे. इथे बघा, ब्ल्यू सारखा दिसतोय, हा आपला आयरिस आहे. ठीक आहे, आणि आयरिसचा कलर पीपल टू पीपल इथं चेंज होत असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, आयरिसच्या सेंटरला एक होल असते. बघा इथं पहा, आहे ना होल, इथं होल दिसतो तुम्हाला, इथं पण होल दिसतोय. तर या होलला काय म्हणतात, तर या होलला प्युपिल म्हणतात. काय म्हणतात, प्युपिल म्हणतात. ज्या प्रकारे बघा मित्रांनो, आपल्या घराला खिडकी असते, मग आपल्या घरामध्ये जास्त लाईट येत असेल तर आपण काय करणार, खिडकीला बंद करणार, बरोबर आहे. आणि कमी येत असेल तर खिडकीला आपण ओपन करणार, बरोबर ना. मग त्याच प्रकारे आपल्या डोळ्यामध्ये जर जास्त अमाऊंट ऑफ लाईट जर एंटर करत असेल, कारण लाईट खूप ब्राईट आहे, खूप जास्त ऊन आहे, ठीक आहे, तुम्ही जर डोळ्यासमोर बॅटरी पकडली तर खूप जास्त प्रकाश त्याचा असतो, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामधील जे सेल असतात, लाईट सेन्सिटिव्ह सेल, ते खराब होऊ शकतात, किंवा ते बर्न होऊ शकतात, ते नष्ट होऊ शकतात. त्यामुळे लाईट रेजना कंट्रोल करण्याचं काम कोण करतो, तर हा प्युपिल करत असतो. प्युपिल काय करेल, मग प्युपिल छोटा होईल, प्युपिलचं जे डायमीटर आहे ना ते छोटं होईल,
2 ते 3 डायमीटर फक्त डायमीटर असते ज्यावेळेस ब्राईट लाईट असतो. ठीक आहे. आणि रात्रीच्या वेळी बघा मित्रांनो लाईट रेस खूप कमी असतात. ठीक आहे. तुम्हाला जास्त प्रकाश पाहिजे पाहण्यासाठी. रात्रीच्या वेळी लाईट रेस खूप कमी असतो. मग अशा वेळेस काय होतं, की हा जो प्युपिल आहे ना, तो वाइडन होतो. त्याचं डायमीटर खूप मोठं होतं आणि त्यावेळेस मॅक्सिमम अमाउंट ऑफ लाईट कॅन एंटर द ह्युमन आय म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जास्त अमाउंट ऑफ लाईट रेज एंटर करू शकतात व आपण समोरच्या वस्तूला पाहू शकतो आणि त्यावेळेस त्याचं डायमीटर जवळपास 7 पर्यंत त्याचं डायमीटर होत असते. म्हणजे अमाउंट ऑफ लाईट रेजना कंट्रोल करण्याचं काम कोण करते तर प्युपिल करत असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि प्युपिल काय एक होल असतो आयरिसला आणि त्याला कमी जास्त करण्याचं काम कोण करत असतं तर आयरिसच त्याला कमी जास्त करत असतो. आता बघा मित्रांनो समजून घ्या. देयर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग द डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस विच इज कॉल्ड द प्युपिल. बघा मित्रांनो आयरिसच्या मध्यभागी एक छोटासा होल असतो त्याला आपण प्युपिल म्हणतो. प्युपिलचं फंक्शन काय आहे? द प्युपिल कंट्रोल द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग द आईज म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये लाईट रे जे काही एंटर करतात त्यांना कंट्रोल करण्याचं काम हा प्युपिल करत असतो. बघा या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट म्हणजे डोळ्यामध्ये जे लाईट पडत आहे ते खूप जर ब्राईट असेल तर प्युपिल का होईल कॉन्ट्रॅक्ट होईल डायमीटर त्याचं कमी होईल. होईल इफ द लाईट इज डिम लाईट जर डिम असेल तर तो वायडन होईल म्हणजे त्याचं तो डायमीटर काय करेल इन्क्रीज करेल. बघा ब्राईट कंडिशन आहे अशा वेळेस जो प्युपिल आहे त्याचं डायमीटर जो आहे ते कमी झालेला आहे 2 ते 3 पर्यंत झालेला आहे. आणि लो लाईट कंडिशन असेल ठीक आहे रात्रीची वेळ असेल तर अशा वेळेस बघा त्याचं डायमीटर वाढलेला आहे जवळपास 7 पर्यंत झालेला आहे. तर आय होप तुम्हाला प्युपिलचं सुद्धा फंक्शन समजलं असेल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो आता आपण काय काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आपण कॉर्निया बघितलं. कॉर्निया नंतर आयरिस बघितलं. आयरिस नंतर प्युपिल बघितलं. आता आपली वेळ आहे ती म्हणजे लेन्स बघण्याची. ठीक आहे. बघा आता प्युपिल नंतर नंबर लागतो तो म्हणजे लेन्सचा. आता आपल्या डोळ्यामध्ये जी काही लेन्स आहे ती कोणती लेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती कॉन्व्हेक्स लेन्स आहे. डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ठीक आहे. आता बघा आपल्या जस्ट बिहाइंड द प्युपिल म्हणजे प्युपिलच्या माग एक लेन्स आहे. डबल कॉन्व्हेक्स म्हणा किंवा कॉन्व्हेक्स लेन्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बघा द लेन्स प्रोव्हाइड द स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ ऑफ द फोकस इमेज. बघा मित्रांनो आता ही जी काही लेन्स आहे ही काय करते स्मॉल ऍडजस्टमेंट आपल्याला प्रोव्हाइड करते ऑफ द फोकल लेंथ. जी काही फोकल लेंथ आहे ना आपल्या डोळ्याची जी काही फोकल लेंथ असते ती चेंज करण्याचं काम ही लेन्स करत असते विथ द हेल्प ऑफ द सिलेरी मसल. बघा ही काही सिलेरी मसल आहे ना ते काय करतात या लेन्सची फोकल लेंथ चेंज करण्यासाठी त्याला मदत करतात. ठीक आहे. हे महत्वाचं पॉइंट आहे हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावा लागेल. This lens creates a real and inverted image of the object on the screen inside the eye. म्हणजे ही लेन्स काय करते आपल्या डोळ्यामध्ये जी काही इमेज आहे ती रिअल इमेज असते सर्वात अगोदर लक्षात घ्या. त्यानंतर इन्व्हर्टेड असते. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्याव्या लागतील. आता बघा मित्रांनो या लेन्स जी आहे ना आपल्या डोळ्यामध्ये ही लेन्स दिसते तुम्हाला ही लेन्स काय करते ही जी लेन्स आहे ना हिचं फंक्शन काय आहे टू चेंज द फोकल लेंथ फोकल लेंथला चेंज करणं. आता फोकल लेंथ का चेंज करण्याची गरज आहे कारण ऑब्जेक्ट कधी दूर असतो तर कधी जवळ असतो तर त्यानुसार ती फोकल लेंथ चेंज करावी लागते कारण आपला जी इमेज बनवायची आहे ती या रेटिनावरच बनायची आहे त्यासाठी आपल्याला फोकल लेंथ चेंज करावी लागते आणि ते कोण चेंज करतं तर सिलेरी मसल काय करत असतं त्या लेन्सला कधी कॉन्ट्रॅक्ट करतं तर कधी एक्सपांड करत असतं. त्याच्यामुळे लेन्सची जी काही साईज चेंज होते राऊंड होते कधी फ्लॅट होते तर हे डिपेंड कशावर असते तर सिलेरी मसलवर होत असते. ओके विद्यार्थी मित्रांनो चला आता बघा मित्रांनो कशा प्रकारे जी लेन्स आहे ती कशा प्रकारे आपली साईज वगैरे चेंज करते तिथं आपण बघूया. बघा द चेंज इन अ शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग अ डिस्टन्स अँड नियरबाय ऑब्जेक्ट. बघा ऑब्जेक्ट जर दूर असेल किंवा जवळ असेल तर कशा प्रकारे
लेन्सची साईज चेंज होते हे आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, लेन्स इथं फ्लॅट झालेली आहे. लेन्स बिकम अ फ्लॅट. लेन्स फ्लॅट झालेली आहे. का झालेली आहे? कारण जो ऑब्जेक्ट आहे ना तो फार आहे. ऑब्जेक्ट जर दूर असेल तर जे लाईट रेज येतात ना त्या लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येतात आणि अशा वेळेस जी लेन्स आहे आपली ती फ्लॅट बनते. ठीक आहे. टू ऍडजस्ट द इमेज, टू ऍडजस्ट द फोकल लेंथ, आपली जी लेन्स आहे ती फ्लॅट बनते. ठीक आहे. कधी फ्लॅट बनते? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट दूर असतो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दूरच्या वस्तूला पाहता. ठीक आहे. लेन्स बिकम अ राउंडेड. लेन्स राउंडेड बनते. कधी बनते? व्हेन द ऑब्जेक्ट इज नियर. ज्यावेळेस ऑब्जेक्ट जवळ असतो, त्यावेळेस तुम्ही एखाद्या जवळच्या ऑब्जेक्टला पाहता त्यावेळेस जी लेन्स आहे ती कशी बनते? तर ती राउंडेड बनते. हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि व्यवस्थित इमेज आपली या रेटिनावर फॉर्म होते आणि जे लाईट सेन्सिटिव्ह सेल आहे त्याला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतात, आपल्या ब्रेनला पोहोचवतात, तो आपल्याला तो ऑब्जेक्ट तिथं दिसतो. मग आता बघा मित्रांनो, खालचा हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. बघा काय आहे? द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इज फोकल लेंथ ॲज पर द नीड इज कॉल्ड इट्स पॉवर ऑफ द अकोमोडेशन. बघा मित्रांनो, पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय? म्हणजे आपल्या लेन्सची जी काही कॅपॅसिटी आहे बघा, कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ म्हणजे आपल्या लेन्सची फोकल लेंथ चेंज करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, आपल्या लेन्सची फोकल लेंथ चेंज करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो? पॉवर ऑफ अकोमोडेशन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? पॉवर ऑफ अकोमोडेशन असं म्हणत असतो. Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it can do not do so beyond the limit. बघा, आता हे सगळ्या गोष्टी होत असतात पण लेन्स जी काही फ्लॅट बनते किंवा राऊंड बनते याला काहीतरी लिमिट आहे. ठीक आहे. त्या लिमिट पर्यंतच हे वर्क करू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त हे फ्लॅट होऊ शकत नाही किंवा जास्त राऊंडेड सुद्धा होऊ शकत नाही. बघा मित्रांनो, आता इथे तुम्हाला दिसेल बेसिक गोष्टी तुम्हाला समजून घ्यावी लागेल. आता तुम्हाला दोन इमेज दाखवलेले आहेत. ठीक आहे. अगोदरचा ऑब्जेक्ट इन्फिनिटी ठेवलेला आहे म्हणजे खूप दूर आहे आणि त्यापासून जे काही लाईट रेज येतील ते पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येतील. बघा, त्या लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ठीक आहे. आल्यानंतर काय होईल? काही आता या लाईटला रेटिनावर इमेज आपल्याला बनवायची आहे या लाईटची, तर काय होईल? आपल्याला लेन्सची जी पॉवर आहे ना ती आपल्याला कमी पाहिजे. मग कमी पाहिजे असेल तर काय करावं लागेल? हे लेन्स जे काही कर्वेचर आहे हे सुद्धा आपल्याला कमी करावं लागेल. अशा वेळेस लेन्स काय बनते? फ्लॅट बनते. अशा वेळेस लेन्स कशी बनते? फ्लॅट बनते आणि इमेज व्यवस्थित बनते. ठीक आहे. इथं तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसायला लागतो. ठीक आहे. लक्षात घ्या. आणि ऑब्जेक्ट जर नियर बाय असेल तर लाईट रेज अगोदर अशा प्रकारे कन्व्हर्ज होतात आणि नंतर लेन्स मधून पहिले लाईट रेज बघा इथे डायव्हर्ज होतात अगोदर आणि नंतर लेन्स मधून कन्व्हर्ज होतात. ठीक आहे. म्हणजे लाईट इथं लेन्सला थोडंसं जास्त फ्लॅट करावं लागेल, सॉरी जास्त राउंडेड व्हावं लागेल, त्याची पॉवर इन्क्रीज करावी लागेल. ठीक आहे. लेन्सची पॉवर इन्क्रीज करावी लागेल आपल्याला. ठीक आहे. त्याची फोकल लेंथ आपल्याला जवळ आणावी लागेल, त्यावेळेस ही व्यवस्थित इमेज बनवू शकेल. ठीक आहे. बेसिक गोष्टी आहेत, थोडस समजून घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. म्हणजे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किती आहे? तर ते आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे 25 सेंटीमीटर पर्यंतचा ऑब्जेक्ट आहे तुम्ही क्लिअरली विदाउट स्ट्रेस ऑन युअर आईज तुम्ही पाहू शकता. आणि जर एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स जर 25 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर तो ऑब्जेक्ट तुम्हाला ब्लर दिसेल किंवा तुमच्या डोळ्यावर ताण वाढेल, स्ट्रेस वाढेल, तुमचे डोळे पेन करतील. ठीक आहे. जर डिस्टन्स जर 25 सेंटीमीटरच्या कमी असेल तर, म्हणून आपण म्हणतोय जे मिनिमम डिस्टन्स आहे ऑफ डिस्टिंक्ट विजन ते आहे 25 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा कमी जर डिस्टन्स असेल तर तुमचे डोळे दुखायला लागतील, तुम्हाला ब्लर दिसेल. आणि जे काही फर्देस्ट डिस्टन्स आहे ते इन्फिनिटी आहे, म्हणजे तुम्ही किती दूरचा ऑब्जेक्ट विदाउट स्ट्रेस पाहू शकता, विदाउट पेन पाहू शकता. ठीक आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला इथे लक्षात विद्यार्थी मित्रांनो घ्यायच्या आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय गोष्टी समजून घेऊया आपण. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, तुमच्या डोळ्याचं जे काही डायमीटर आहे बघा, तुमच्या डोळ्याचं जे काही डायमीटर आहे
अप्रॉक्सिमेट डायमीटर ऑफ द आयबॉल. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट डायमीटर ऑफ युअर आयबॉल इज 2.4 सेंटीमीटर. बघा मित्रांनो, आपल्या डोळ्याचे जे काही अप्रॉक्सिमेट डायमीटर असते हे 2.4 सेंटीमीटर असते. आणि जर फोकल लेंथ जर बघितली, जर आपण फोकल लेंथ जर विद्यार्थी मित्रांनो बघितली, तर तुमच्या असं लक्षात येईल की जी फोकल लेंथ आहे ही 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्या डोळ्याची जी काही फोकल लेंथ आहे, म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी काही लेन्स आहे त्याची फोकल लेंथ 2 सेंटीमीटर आहे. आणि अप्रॉक्सिमेट डायमीटर जर बघितलं आपल्या डोळ्याचं, तर ते जवळपास भरणार आहे विद्यार्थी मित्रांनो 2.4 सेंटीमीटर. ठीक आहे, या गोष्टी तर लक्षात घ्या, बेसिक गोष्टी आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहे डिफेक्ट ऑफ विजन, म्हणजे कोणकोणते डिफेक्ट आहेत, हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, त्यानंतर मायोपिया म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा मित्रांनो, आता आपण बघितलं कशा प्रकारे इमेज बनते. आणि बघा मित्रांनो, सर्वात मागचा जो पोर्शन असतो इथं रेटिना असतो. आणि रेटिनामध्ये असतात लाईट सेन्सिटिव्ह सेल. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतात लाईट सेन्सिटिव्ह सेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आहेत लाईट सेन्सिटिव्ह सेल. आता लाईट सेन्सिटिव्ह सेल असतात ना, हे दोन प्रकारे असतात. ठीक आहे, हे दोन प्रकारे असतात. पहिला असतो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे रॉड शेप सेल. आणि दुसरा आहे तो म्हणजे कोन शेप. बघा, दोन प्रकारचे सेल असतात आपल्या रेटिनामध्ये. एक असतात रॉड शेप, ठीक आहे, आणि दुसरे असतात ते म्हणजे कोन शेप शेल. आता बघा मित्रांनो, जे रॉड शेप असतात ना, जे रॉड शेप असतात हे कशाला रिस्पॉन्ड करतात. रॉड शेप असतात ना, हे ब्राईट लाईट, ठीक आहे, किंवा डिम लाईट. ठीक आहे, ब्राईट लाईट किंवा डिम लाईट याला ते रिस्पॉन्ड करत असतात. आणि जे कोन शेप शेल आहेत हे कलरला रिस्पॉन्ड करतात. ठीक आहे, म्हणजे कलरचं काम कोन शेप शेलकडे आहे. आणि लाईट ब्राईट आहे की डीम आहे याचं जे काम आहे ते रॉड शेप शेलकडे आहे. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला उद्या समजून सांगणारच आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी बरेच लाईव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे.